हॅलो फ्रेंड्स, रसिकाज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मुगाची भजी कशी बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी हे मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजत टाकली होती। माझ्याकडे वेळ होता म्हणून टाकली। तुम्हाला जर घाई असेल तर 1 तास भिजवली तरी चालते। आता आपण त्यामध्ये वाटण्यासाठी घेणार आहोत 2 मिरच्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि आलं, आणि हे आपण डाळीमध्ये भिजवलेल्या डाळीमध्ये टाकून आता आपण ते वाटून घेणार आहोत। सो मी आता इथे भांडं घेतलेलं आहे आणि मी ते सगळं मिक्सचर एकत्र टाकलं आहे। हे मिक्सचर मी आधी थोडंसं पाणी न टाकता वाटून घेतलं, पण आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ थोडीशी जाड अशी ठेवायची आहे। त्यानंतर बाइंडिंगसाठी मी यात टाकलं आहे 1 वाटी बेसन, आणि आता आपण यात टाकणार आहोत 1 वाटी तांदळाचं पीठ। तांदळाचे पीठ टाकल्याने भजी छान कुरकुरीत व्हायला मदत होते। आणि आता त्यानंतर आपण हे एक व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे कांदा आणि थोडंसं चिमूटभर जिरं। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 चमचा लाल तिखट मसाला। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कारण आपण यात मिरच्यासुद्धा वापरल्या आहेत, हे विसरू नका। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत। कोथिंबीरने या भजींना खूप छान टेस्ट येते, त्यामुळे अशी भरभरून कोथिंबीर घातली तरी चालेल। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मिश्रण रेडी झालेलं आहे आणि आपण भजी टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आणि गॅस एकदम फास्ट ठेवला आहे। तेल एकदम छान गरम व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतरच आता ही मी भजी याच्यात टाकते आहे। तुम्ही जर तेल तापलेलं नसेल तर भजी टाकण्याचा प्रयत्न करू नका, ते खाली तळाला चिकटतील। आता मी असं करून करून एक एक भजी यात टाकून घेणार आहे, आणि तुम्ही बघताय आता हे हळूहळू किती छान दिसणार आहे ते। त्याचा कलर एक व्यवस्थित कलर चढल्याच्या नंतरच आपण ते काढणार आहोत। भजी करताना मी बेसन आणि तांदळाचं पीठसुद्धा वापरलं। तुम्ही जर हवं असेल तर फक्त मुगाचे भजीसुद्धा करू शकता, त्याचीही टेस्ट छान होते। आणि हे असेही करून पाहू शकता, याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते। आता हे भजी मी एक एक करून त्याच्यात टाकलेले आहेत, आणि आता थोडं 1-2 मिनटं गेल्याच्या नंतर मी त्यांना पलटते आहे। लगेचच पलटायला गेलो तर ते तुटतील। तुम्ही बघताय किती छान असा कलर त्याला, आणि खूप असं टेम्प्टेड वाटत आहेत ते भजी खाण्यासाठी। आता एक 5 ते 7 मिनटं गॅसवरती ठेवल्याच्या नंतर ते व्यवस्थित तळून होणार आहेत, आणि मग सर्व करायला रेडी असतील। तर आता एक 7-8 मिनटं झाल्याच्या नंतर माझे भजी व्यवस्थित छान कलरप्रमाणे आणि असे दिसायलाही असे खुसखुशीत वाटत आहेत, रेडी झालेले आहेत। सगळं तेल मी त्याच्यातून काढून घेणार आहे आणि मग मी ते चाळणीत टाकते आहे। माझे सगळे भजी आता तळून रेडी झालेले आहेत, आणि आता मी ते सर्व करणार आहे। हे बघा, आपण ग्रीन चटणी किंवा सॉस कशासोबतही ते खाऊ शकतो, ते उत्तमच लागणार आहेत। तुम्हीही घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी, आणि आवडली तर मला कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू सो मच।